थंड पाणी आहे मस्त. नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार. दार धरतात काय? विमुगाला पाणी चालू आहे. कशाला आहे? मकाला चालू आहे. हा, चाललंय वावरात. आम्ही कांदे भरून ठेवा म्हणलं, म्हणजे श्याम येता येता घेऊन येईन. विकले सगळे कांदे. थोडेसे ठेवले होते ना घरापुरते, उन्हाने खराब होऊन जातात ना. नाही, झाकलेले आहेत पाठी खाली, पण म्हणलं आपले गोणे घेऊन यावं मग एक, मग चटकाई होऊ आहे का नाही. तिकडून कुठं चालली? खूप उष्णता आहे आणि सगळ्या पिकांना पाणी लागत आहे. कांदे काढायला आले असते ना मामा आता? कांदे काढायचे, हे काय येत कांदे काढायचे, हा पण हे पावसाचा धाका आहे ना. मग काय, इथून मारू का उडी मी? इथून जाय बाई, मागे ज्योतीन मारली बरोबर उडी. तिचे लांब लांब पाय येतात. चल. तिथून जर चालली ना, तिथून तुला जाताच यायचं नाही. तिच्या लांब पाय आहेत जरा, त्याच्यामुळे तिने बरोबर उडी मारली. उडी काय मारली? हा. बापरे, 11:30 वाजलेत. इतकं उष्णता आहे ना, लय ऊन झालंय आता. रोज आम्ही कांदे आणायला जायचं म्हणतोय, रोज घरात बसतोय. आज ज्योतीला म्हणलं चल आता. आज काय झालं, आज मामा सकाळी सकाळीच आले होते. त्यांनी आमचे शेतात निघालेले धने आणि हे हरभरा सगळं आणून दिलंय. प्रत्येक गोष्ट आहे ना घरी आणून देतात आम्हाला, पण आम्हालाच आता लाज वाटायला लागली. त्याच्यामुळं म्हणलं चला कांदे तरी आपण घेऊन यावं. उन्हामुळे आहे ना बाहेर निघायला लई कसं तरी होतंय. सगळीकडं पाणी चालू आहे. पा चिक्कूच्या बागाला सुद्धा पाणी चालू आहे. चिक्कू काढलेली दिसते इथं, काढू राहिलेत तिकडे लोक चिक्कू. ऊन जास्त पडलं ना, गेले चिक्कू सगळे, संपले चिक्कू. ऊन जास्त पडल्यामुळं चिक्कू पटकन पिकले पण संपले पण. तर मैत्रिणींना चला शेतात आता लय दिवस झाले. आंब्याला पण चक्कर मारायची होती. रुगे दृश्यांग रोज म्हणायचे. 2 दिवस सुट्टी होती, पण त्यांना घेऊन जायला पण खूप उष्णता. त्याच्यामुळं म्हणलं नको, पोरांना नाक दुखणे येते. तर जवळजवळ 41-42 अंश सेल्सिअस तापमान आहे इकडं. चला आता शेताचं कांद्याची गुणी ना भरून तोंड पॅक करून ठेवू. फक्त श्याम येताना ना घेऊन येणार चक्कर मारल्यावर. चल. तर आता 11:30 आहे ना, शेतातली लाईट आली आणि सगळीकडे मोटरी चालू झाली. पहा, असं सावलीला उभं राहिल्यावर मस्त थंड थंड वाटत. जेव्हा उन्हात जाऊन अंगाची पार लई होती. मला आता घरात बसून 2 दिवसापासून इतकी उष्णता झालेली ना. चल सापडणारच नाही. पक्ष्यांना सापडत ते. आता काय भारी बसलं. खूप वेळाची मेहनत करून ज्योतीला 2 चिक्कू सापडले पिकलेली है ना. खूप वेळाची मेहनत करून. थंड पाणी आहे मस्त. चला, असं बसल्यावर कसं व्हायचं. इथंच 12 वाजते. उष्णता असलंय बाई याड्यावानी. उष्णता आहे. डोळे, पाय, हात सगळे आग होऊ राहिली. अशी तोंडाची सुद्धा आहे ना, चेहऱ्याची पण आग होती. आणि संध्याकाळी आहे ना 5-6 वाजेपर्यंत ऊन असतं. आम्ही रोज म्हणतो आहे ना ग, वावरात जाऊ. भरून ठेवितो आता गोणी. सगळं उघडं झाले बाई. बापरे, कुत्र्यांनी ना इथं उड्या मारून मारून सगळी पात हे केली. रात्री ना भरपूर असे कुत्रे आहेत. कुत्रे लई ताण देतात आम्हाला. तिकडचं जे पोळी होत्या ना 2-3 तर ते विकल्या गेल्यात. पण हे जरा छोटे छोटे कांदे असले कारणाने आहे. पण आता नंतर जातील. भेटले तर आता कांदे.
तर इथं थोडासा हरभरा लावलेला होता, तर जवळजवळ आहे ना 3-4 किलो हरभरे आले तसं भाजीला. आणि कांद्यामध्ये आहे ना थोडेसे धणे टाकले होते, म्हणजे असे मूठभर असे धणे फेकले होते कोथिंबिरीसाठी. तर जवळजवळ आहे ना पायलीभर धणे मामीने आणून दिलेत सकाळी. तर असं काळे आईचं देणं असतं पहा, सर्वांना पण, म्हणजे जे कष्ट करते त्यांना पण आणि आपल्याला पण त्याचा फायदा होतोच. तर काळी आई अशा पद्धतीने पहा आपल्याला फायदा देत असते. थोडेसे अर्धीच गोणी घेतलेत कांदे. वा वा वा, मस्त. अजून पाडाला नाही लागलेलं दिसत पहा. अजून आपला आंबा आहे ना कच्चेच काय रे, अजून काय पाडाला नाही लागला. मस्त, काय भारी लोंबकळ्यात. गार सावलीला आलं बरं वाटलं रे. अजून काय पाडबिड नाही पडलेली दिसत. हां, कवळ्या येतं काय रे, पार मेच्या शेवटी येते ना आता या. हां, तिथं आहे ना एक दाव आहे बरं का. तर मी इतके घाबरले त्या दाव्याला. बाबा इथं आहे दाव. लई घाबरले मी त्या दाव्याला. मला वाटलं सापच टाकलाय म्हणलं वर. ही आंब्याला यंदा एवढ्या काय रस नाही आल्या. मस्त आहे, लय मोठा आंबा आहे तोतापुरी. घ्यायची का एखादी कैरी? नको. हा का. संदीप दादानी मी आहे ना ह्या आंब्याला कलम केला होता बरं का. तर त्याच्या तिथं पण असंच आंबा आहे तोतापुरी. तर त्याचा कलम केला होता मी ना, सावलीला ठेवली आणि आता निघालोय घरी. पण मोबाईल असं घे, लय लाल निघतो मस्त. घे. हा, तुझ्यासाठीच लावलेले आहेत ते झाडं. चिंच, पेरू, मोगऱ्याला किती छान फुलं आलीत. मस्त लाल पेरू इथे आतून पण लाल निघतो. चला आता आम्ही निघालोय घरी. इथं आहे ना याच्या कडीला ठेवलं, इथं गोणी. खूप ऊन आहे. श्यामला पण आता पाठवणार नाही आम्ही सध्या, संध्याकाळी घेऊन जाऊ. उष्णताच भरपूर आहे. मोबाईलसुद्धा हिट होतोय व्हिडिओ घ्यायला. निसर्गाची किमया पहा. इतकं ऊन आहे तरी एवढ्या तापमानात ही सुंदर असे गुलाब मस्त फुललेले आहेत. पिकलेले सापडते का? पिकलेत आता लय चिकू. वा वा. आमची माऊत आहे, रोज उंबरठ्यावर बसती अशी नंदीसारखी. मस्त. एक दिवस सुद्धा तिचं टळत नाही. रोज आहे ना उंबरठ्यावर बसते. तिला घरातलं बाहेरचं सगळीकडचं बघायचं असतं. अशी माऊत आहे आमची. तर हिचंच एक पिल्लू होतं आणि ते पण मोठं झालं होतं पहा बरं का. आणि ती मांजर आहे ना, कुत्र्यांचं खूप मोठं टोळकं आहे आमच्या इकडं. समोरच्या किळीमध्ये सारखं बसतं ते टोळकं. तर त्या कुत्र्यांनी मारली ती मांजर. तर मैत्रिणींनो, संध्याकाळच्या वेळेला म्हटलं मस्त असं धिरड्या आणि आमरसाचा बेत करू आज आणि तुम्हालाही दाखवू. तर धिरड्याचं आहे ना पीठ इथं कालवून ठेवलंय पहा रेस्टला. आणि ज्योती श्याम गेलेले आहेत गावात. तर म्हटलं आंबे घेऊन या आणि आमरस पण करू. तर म्हटलं छान असं बेत करू. पण आता मी आहे ना चाललेली आहे शेजारी मळ्यामध्ये आहे ना जरा पेशंटला भेटायला. तर मग म्हटलं जाऊ द्या आता आजचा बेत कॅन्सल करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुंकू टिकली किचन या चॅनलवर मी किचनचे व्हिडिओ टाकत असते शॉर्टमध्ये. तर तेही नक्की जाऊन पहा आणि आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर मस्त गावाकडच्या छान छान रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीने मी शॉर्टमध्ये टाकत असते. तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.